ड्राइवर काका आमचे। एक दिन फेमस हो जाऊंगा और तेरे को पूछूंगा भी नहीं। मत पूछना फेमस हो या था तो कर दो हमको। नहीं नहीं, पूछूंगा पूछूंगा, तेरे आशीर्वाद से मैं फेमस हो जाऊंगा एक दिन। अरे वाह। काली डॉन। तर मित्रांनो, आपण डिझेल वगैरे भरून घेतला आहे। आपल्याला सरळ रूटने जायचं आहे तोरणमाळला। गाव कोणतं गाव आहे? धरणगाव। हा, मित्रांनो पुढे घाट लागणार आहे। ए बाळा आज टाइम आहे। आणून काय पाहिजे मला? तर खरंच थंडी हवा लागत आहे। तर पुढे जाऊन आपल्याला 7 पायरी घाट लागणार आहेत, तो आपण त्याचा व्ह्यू पण बघणार आहे। हा तोरणमाळ हे आपलं थंड हवेचं ठिकाण जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं। तर आपण लवकरच तिथे पोहोचणार आहोत, तरी तुम्ही बनून राहा। बाकी खतरनाक सौंदर्य आहे बरं, एक नंबर डायरेक्ट नेचर, एक नंबर डायरेक्ट। तर मित्रांनो, आता आपला 7 पायरी घाट जो आहे तो ह्या गेट पासून स्टार्ट होत आहे। 100 रुपयाची पावती घ्यायची आहे आपण आता। आपल्याला इथं थांबवलेलं आहे। घेतलं पाण्याच्या बाटल्यात द्यायला पाहिजे ना। 100 रुपये पे केले आहे आणि आपण पावती घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला तोरणमाळ जाण्यासाठी, सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी। इथे एक पण पत्राचं घर नाही, सगळे कौलारू घर आहेत। हरा भरा जंगल आहे बाई, हिरवगार जंगल आहे। कारण की इथून सगळं मोकळे आहे। वाह, ओय ओ बाई सा उतरते। एका गाडीवरती किती जण बसलेले आहेत बघा। पहिल्यांदा आलो मी एवढ्या घाटामध्ये। एक नंबर टर्न आहे डायरेक्ट। प्रणव डॉन झोपला है, प्रणव डॉन काही घाट पात नहीं तो सोने दो, अपन वीडियो दिखाएंगे उसको। बकरा 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 बकरा, अरे अरे जीवनामध्ये काय पाहायचं राहिला असेल तर तोरणमाळला नक्की या। काही घाट आहे आणि वरती अजून काय काय आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण की आपण तर नुसतं घाटातूनच एन्जॉय करत चाललेलो आहोत। तर घाटाच्या वरती काय असेल तर विचार करा रे भाई, आपण पोहोचलो आहोत विश्रामगृह, महाराष्ट्र शासन नंदुरबार वन विभाग, शहादा वन परीक्षक तोरणमाळ। प्रवास करून कसं वाटलं? एकदम मस्त आहे। जर तुम्ही असते ना फॅमिली तर तुम्ही फॅमिली पॅराम लवली। आमचा प्रणव दादाचा अजून सिस्टम हँग झालेला आहे। सिस्टम हँगच आहे। हम राजस्थान से आए हैं बबुआ।
तोरणमाळ म्हणजे शांततेचा अनुभव, निसर्गाच्या कुशीत. तुम्ही जरूर एकदा इकडे व्हिजिट करा. आणि दादाला पण त्याला इथेच ठेवून जाणार आहे. हा, मी इथेच राहणार. जर कोणी इच्छुक असेल माझ्यासोबत राहायला. नको. थंडी थंडी लय वाजते, खतरनाक थंडी वाजते भावांना. तर आता आम्ही रूम बघायचा आहे. तर आपण चाललेलो आहोत रूम बघण्यासाठी. बाई, तलावाच्या समोर रूम भेटणार म्हणजे विषय डायरेक्ट खोल. विषय खोल म्हणजे काय, एकदमच खोल विषय. एकदम खोल विषय राहणार आहे. म्हणजे समजा आपल्याला रूम जर भेटतय लेकच्या समोर आणि एवढा मोठा निसर्ग, मी तर जीवनभर इथं राहायला तयार आहे. पण कोणीतरी सोबत तर पाहिजे आपल्या. खरी गोष्ट आहे की नाही. एकटा काय करणार इथे, संन्यास सोडणार घ्यायचा मला. थंडी बजरे. रूम दावतो मी तुम्हाला. हो भाई साहब. एका ह्याच्यात दादा, 2 दादा, एका ह्याच्यात मी आणि बाळा, एका ह्याच्यात काका, एका ह्याच्यात आहे काय? सेपरेट आहे असं टेबल. फोटो काढू का? व्हिडिओ व्हिडिओ काढतो हा. चालू राहू दे. चालेल. चला बाहेर निघा. हे दुसरं आहे ना, म्हणजे ते सिलेक्शन करणं आपल्याला. हे बी चांगलं आहे म्हणा, त्याचा काही विषय नाही. स्पेशल स्पेशल तूच घेऊन घेऊ सगळे एकत्र. एकत्र. हा, मेन म्हणजे व्ह्यू पण चांगला आणि व्ह्यू पण चांगला. पहिली गोष्ट मजा येईन, बोल्यास आल्याला मजा येईन खरंच. आणि असं पण सोबतच. हा, एवढा सेपरेट सेपरेट एवढा खास नाही आहे. त्याशे तो फिक्स करू आपण. आरसा खूप मस्त आहे दीदी. तिकडे पण आरसा मस्त आहे बाबू. तिकडे 2 आरसे आहेत. पण पहिले जे बघितला होता तो फिक्स करणार आहोत. खिचडी, ठेचा आणि पराठे खाऊन आम्ही आता फिरायला जातोय. आपल्याला तयारीची काही गरज नाही पडत, कारण की आपण पहिलेपासून नॅचरल ब्युटी घेतो. नॅचरल ब्युटी, ब्युटी ब्युटी, नॅचरल ब्युटी. आणि आम्ही काय तुम्ही बिना मेकअपची मी कशी दिसते? अरे तुम्ही माझ्या मावशी, म्हणजे मी ब्युटी नॅचरल वाला, तर तुम्ही तर सुपर नॅचरल ब्युटी आहे. तू थोडासा वेगळा दिसतो मावशी. समजला? ये लड़की जो है ना, इसको एक दिन मैं दिखाऊंगा कि क्या रहता है एक यूट्यूबर की ताकत. ढग आले डायरेक्ट. इकडून पण ढग. आदि अनंत शिव हर योगी महादेव. दुसरा बेड, तिसरा बेड, चौथा बेड. जपले. पत्र उडावले होते का? बापरे. चलो अभी बोट चालू हो चुकी है. वेलकम गाईज, आपण शूटिंग मध्ये आहोत
आणि आपण बोटिंगचे 600 रुपये पे केले आहे. तर आपण 7 जण बसले. 6ची लिमिट होती पण आपण 7 जण बसले, कारण की ही जी बाळा आहे पुढे गेली, ही जी बाळा आहे ही 7वी आहे. नाव वडापाव समोसा दोघांपैकी काय आहे कोण? PM फिरने को जाएंगे तो हां 6 तास आम्हाला यायला लागले. आणि काल दिवसभर रात्रभर आम्ही इथेच मुक्काम ठेकलेला नव्हता, ठोकलेला होता. तर आपण आता दर्शन घेऊ आणि मंदिर पण दावतो मी तुम्हाला. आणि चलो. चालत चालत तिचे पाय दुखत आहे guys. आपण पाय दाखव तुझे. तिचे पाय दुखत आहे म्हणून आपण हिला पोतं साजऱ्याचं पोतं म्हणतो आपण कसं घेतलेलं आहे. साजऱ्याचं पोतं घ्यायचं. घेता की फेकू, घेता की फेकू. तिथून बाळा तुला जर फेकलं माझी चप्पल सटकते. अरे ते आपण हॉटेलमध्ये जंक फूड खाल्लं ना, त्याचे ते आता परिणाम व्हावा लागतंय. कॅलरीज बर्न करतोय. फोन करतोय मी. अरे वा, इतकं घेऊन आलाय हा आता. तर मित्रांनो, आपण तोरणा मातेचं दर्शन घेतलेलं आहे. आणि तोरणा मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मन शांती लाभलेली आहे. ती थोडीशी मनाला शांती वाटलेली आहे. आणि थोडं आपण देवीकडे 2-4 विशेष मागितलेले आहे. तर मी त्या सांगणार नाही, त्या पुऱ्या झाल्यावर सांगेल. तर तुम्हाला दुसरा वरतून कसा व्ह्यू दिसतो मी तो दाखवतो तुम्हाला एकदा. आणि मग आपण जळगावला निघणार आहोत, म्हणजे आपल्या घरोघरी जाणार आहोत. तर आपण 5-10 मिनटं इथे थोडाफार मन शांती करून घेणार आहोत आणि थोडा निसर्गाचा आनंद घेणार आहोत. तर तुम्हाला दुसरा व्ह्यू पण दावतो मी इकडचा डोंगरांचा. ओके, तर चलो. पुढे आपल्याला गाई, म्हशी किंवा गुरंढोरं दिसत आहेत डोंगरांनी सरताना. आपण जेवढं पण एक्सप्लोअर केलं आहे ते आपण सगळं सुरळीतपणे पार पाडलेलं आहे. तर आपल्याला तो लेक दिसतोय तो पण आहे. आणि इकडे आपण धबधबा वगैरे ते बघायला गेलो होतो. आणि नंतर आपण सगळं जे 2-3 पॉईंट बघितले काल आणि किंवा आज आपण जे सीताखाई पॉईंट बघितलेला आहे तो जो लेक आहे तो आपण सकाळी बोटिंग केली होती. तो जो तलाव आहे ना तो तिथून मला पूर्ण दिसतोय. आणि आपण इकडे इकडून डोंगर दऱ्या किंवा निसर्ग आहे तो निसर्ग आपण एकदम शांत मनाने अनुभवलेला आहे. आता कधीतरी भविष्यामध्ये मी डबल येईन इथे अशी माझी इच्छा आहे. तर आपण मंदिराचं दर्शन पण घेतलं आहे. आणि इथे नेचर एवढं खतरनाक आहे, एवढं खतरनाक की तुम्हाला असं वाटेल की आपण पैसे वाया घातलेले नाही आहे. तर आपण सगळं एक्सप्लोअर करून तुम्हाला दावलेलं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील मला कमेंट करा, मला मोटिवेट करा. असेच मी व्हिडिओ बनवत जाईल. आणि आपला शेगावचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तो बघून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तो चलो, मी तुम्हाला नंतर अजून 2-3 पॉईंट सांगतो. ओके, इकडे रेंज नाही आहे, डायरेक्ट 0 रेंज आहे. आता
कॉल किंवा नेट आता 2 मिनटं कोणाची बोलायचं असलं तर बोलू शकतो आपण. रेंज तुम्हाला फक्त तोरणादेवी मंदिराच्या इथंच मिळेल, बाकी दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. तर मित्रांनो, आपण मच्छिंद्रनाथ गुफेकडे जात आहोत. तर आपण गुफेचं दर्शन घेऊ आणि पुढची वाटचाल बघू. झोपा. काहीतरी करतोय तो. ही आहे मच्छिंद्रनाथ गुफा आणि आपण इथे आलेलो आहोत. हो मित्रांनो, बाळा पुढे पुढे जाऊ नका. गेली ओके, मी पण टिक्का लावून घेतो. तर मित्रांनो, आपण गुहेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पुढे आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. मच्छिंद्रनाथांची गुफा एक नंबर होती. काय तुझ्याकडे पाहताय ब्लॉग बनवणार तिच्या मायला माहित काही लक्ष बी नाही. फेमस हा ब्लॉगिंग डायरेक्ट खतरनाक. तर मित्रांनो, आपण गुफेमधून आता निघाले आहोत आणि आपण दुसरीकडे जाणार आहोत. आपण दादाच्या फॅन्सला पण भेटलेलो आहोत. हा, धबधबा आपण म्हणत तो धबधबा हाय. तर आपण लास्ट पॉइंट आता करणार आहोत. तो म्हणजे मेन जे आपण तोरण माळला येतो तो लास्ट पॉइंट आपला. काय लास्ट पॉइंटचं नाव? लास्ट पॉइंट असेल नागा अर्जुन मंदिर म्हणून हा आपला लास्ट पॉइंट असेल. आणि याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे. चला आपण दर्शन घेऊन घेऊ. पटपट.